आम्हाला तुम्ही गृहीत धरता हे आम्ही चालू देणार नाही. जे श्रीमंत यात पैसा होत त्यांच्यासाठी चाललेले हाच आमचा आक्षेप आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निर्देशानुसार 2019 पूर्वीच्या दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकीसह इतर सर्वच जड वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक केली आहे आणि ती नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी संबंधित वाहनधारकांना पैसे मोजावे लागणार आहेत. आणि याच मुद्द्यावर ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी आक्षेप नोंदवत पुण्यातील RTO कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केलं. हाय सिक्युरिटी प्लेट हे प्रकरण आमचं दुसरे म्हणणं आहे. आमचं हे दुसरे म्हणणं आहे की केवळ कोर्ट, केवळ सरकार असं नाही, तर जनतेत आम्ही जनतेच्या बरोबर जाणारे लोक आहोत आणि जनतेला आम्ही समजून सांगणार आहोत की बघा सरकारने काय सुरू केलं हे कळलं पाहिजे. तेव्हा या योजनेला आता तरी आमचा विरोध, आता विरोध यासाठी आम्ही मुदत मागितली. आम्ही मुदत मागितली, 30 एप्रिलपर्यंत मुदत मागितली, कारण जे मिळेल त्याबद्दल माझं म्हणणं आहे. पण मिळाल्यानंतर सुद्धा आमचं हे भांडण, आम्हाला तुम्ही गृहीत धरता हे आम्ही चालू देणार नाही. त्याचबरोबर आमच्यासाठी एकही कल्याणकारी योजना करत नाहीत. उलट आम्हाला सारख्या म्हाताऱ्यांच्या सारख्या लोकांच्या योजना तुम्ही गुंडाळतात. किंवा हे आमच्यासाठी हे चाललेलं कर योजना, जे श्रीमंत यात पैसा होत त्यांच्यासाठी चाललेले हाच आमचा आक्षेप आहे. पटवून द्यायला कशासाठी करतात? मग गुन्हे शोधण्यासाठी तुम्हाला पाहिजे ना, मग गुन्हे शोधण्यासाठी पैसे आमच्याकडून घेणार, मग पगार कशासाठी घेतात? आम्हाला कळलं पाहिजे पैसे. ऑल इंडिया पाहतं बरं. सुप्रीम कोर्टाने निर्णय केलाय. काय सरकारने बाजू मांडली सुप्रीम कोर्टामध्ये? फक्त ऐकून घेतलं सुप्रीम कोर्टाने. सुप्रीम कोर्टाने आम्हाला हिअरिंग दिलं? काही नाही. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी पैसे का घेता आणि हे पैसे कोणाच्या खिशात जाणार असा प्रश्न उपस्थित करून डॉक्टर बाबा आढाव यांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठीच्या मोहिमेच्या पारदर्शकतेवरच संशय व्यक्त केला आहे. ही नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी 31 मार्च 2025 ही अंतिम मुदत आहे. दुचाकीसाठी 450 रुपये, 3 चाकीसाठी 500 रुपये आणि 4 चाकी व इतर जड वाहनांसाठी 745 रुपये शुल्क आकारण्यात आलेलं आहे. ही नंबर प्लेट घरपोच येण्यासाठी 125 रुपये हे अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. शिवाय यावर वाहनधारकांना 18% GST सुद्धा द्यावा लागणार आहे. आणि ही सर्व रक्कम एकत्र केली तर दुचाकीसाठी 678 रुपये 50 पैसे, 3 चाकीसाठी 737 रुपये 50 पैसे, तर 4 चाकी व इतर जड वाहनांसाठी 1026 रुपये 60 पैसे वाहनधारकांना मोजावे लागणार आहेत. आणि याच मुद्द्यावर ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी आज पुण्यात केलेल्या आंदोलनादरम्यान आक्षेप नोंदवला. ब्युरो रिपोर्ट फॉर द पीपल न्यूज, पुणे.